यानंतर एक मोठी बातमी येते। एक राष्ट्र एक निवडणूक हे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक कॅबिनेटकडून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याची एक मोठी बातमी आता येते। त्यामुळे यापुढे नेमकं काय असणार निवडणुकांच्या बाबतीतलं चित्र, अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। प्रशांत, वन नेशन वन इलेक्शन बाबतीतलं विधेयक मंजूर झालंय, काय माहिती? बरोबर आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि बैठकीची पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता होणार आहे। पण त्याचपूर्वी जर बघितलं आपण तर या घडीला त्यामधून एक मोठी माहिती येते की साधारणतः एक राष्ट्र एक निवडणूक हे जे हा जो विचार सुरू होता, यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचा अहवाल राष्ट्रपतींना देण्यात आला होता। त्यानंतर आज तो कॅबिनेटच्या पुढे मांडण्यात आला आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे की आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक या प्रकारची संकल्पना आहे ती मान्य करावा, त्यासाठी विधेयक सादर करण्यात येईल। आणि महत्वाचं म्हणजे या घडीचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे, कारण की जर बघितलं आपण एक राष्ट्र एक निवडणुकीच्या संदर्भात गेल्या एक वर्षभर साधारणतः ही प्रक्रिया सुरू होती आणि त्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांसोबत देखील चर्चा केली, तर त्याच्या आधारावरती एक अहवाल तयार केला होता आणि देशातील विविध राज्यांना त्यांनी भेटी दिल्या होत्या। त्याच्या आधारावरती जो अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता। राष्ट्रपतींनी तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला होता आणि त्याच्या आधारावरती आज एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शनच्या संकल्पनेला मंजुरी देण्यात आली आहे। आणि त्या हिवाळी अधिवेशनात यावरती निश्चितपणे विधेयक मांडण्यात येईल आणि ते विधेयकाच्या माध्यमातून त्याला कायदा स्वरूप होईल आणि 2029 मध्ये साधारणतः 5 वर्षानंतर बघितलं तर विधानसभा आणि लोकसभा याच्या दोन एकत्रितपणे निवडणुका होतील आणि यासाठी 2 टप्पे निश्चित करण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात काही राज्य आणि दुसऱ्या टप्प्यात काही राज्य, अशा प्रकारची ही संकल्पना आहे। स्टुडिओ बिलकुल थोडंसं थांबवते, मात्र याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत सध्या फोन लाईन वरती जोडले गेलेत। चव्हाणजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आत्ताच एक मोठी बातमी देशासाठी, ती म्हणजे वन नेशन वन इलेक्शनचे विधेयक हे कॅबिनेटमध्ये मंजूर झालेलं आहे। त्या संदर्भातली पत्रकार परिषद थोड्याच वेळात होईल, मात्र आपली प्रतिक्रिया काय यावर? ही जी कल्पना आहे त्याची चर्चा कित्येक दशकापासून चाललेली आहे। हो, परंतु आपल्या संविधानामध्ये विधानसभा किंवा लोकसभा कधीही भंग करण्याचा जो अधिकार दिलेला आहे, आता तो अधिकार तुम्ही हिरावून घेऊन त्याची फिक्स टर्म करणार आहे का 5 वर्षाकरता, याची काही स्पष्टता नाहीये। म्हणजे आपला जो मूळ गाभा आहे की जोपर्यंत मुख्यमंत्र्याला पाठिंबा आहे सदनाचा तोपर्यंत त्यांनी राज्य करायचं, ही जी मूलभूत कल्पना संसदीय लोकशाही मधली आहे, जी आपण ब्रिटिश पार्लमेंट मधून घेतलेली आहे, त्याच्या मुळावर हा घाव आहे। पण माझी कल्पना अशी आहे की पैसे वाचतील का, वेळ वाचेल का, होय नक्कीच, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे किंवा स्टँडिंग कमिटीकडे सोपवावं, त्यांच्याकडून लवकरात लवकर रिपोर्ट घ्यावा आणि मग पुढच्या वर्षीच्या निवडणुकीच्या आधी काही करता येईल। सर्व निवडणुका एकत्र घेता येतील यावर माझा बिलकुल विश्वास नाहीये। बरं, जास्तीत जास्त एका वर्षीच्या सगळ्या 2-3 निवडणुका ज्या वर्षभरात होतात त्यांना आपल्याला एकत्रित करता येईल, पण 5 वर्षाच्या निवडणुका एकत्र होणं हे व्यावहारिक नाहीये। आणि नाहीतर मग आपण फिक्स टर्म कडे जाऊ, मग कन्स्ट्रक्टिव्ह नो कॉन्फिडन्स मोशनचा जो भाग आहे, जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर तुम्हाला पर्याय दिला पाहिजे। बरं, पृथ्वीराजजी थोडंसं थांबवते, आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सुद्धा आहेत फोन लाईन वरती। मुनगंटीवारजी, पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत हे काही व्यावहारिक नाही, वन नेशन वन इलेक्शन हे पटत नाहीये त्यांना। नाही, पटत नसेल, प्रत्येकाचं स्वतःचं एक व्यक्तिगत मत असते, प्रत्येकाचा स्वतःचा एक अनुभव असतो। पण या कमिटीचा मी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम केलं आहे। प्रत्येक राज्यामध्ये या संदर्भात समिती झाली आणि असं लक्षात आलं की निवडणुका आपण कशासाठी घेतो, कोणी मुख्यमंत्री व्हावा एवढ्या मर्यादित चौकटीसाठी घेत नाही।
कोणी देशाचा प्रधानमंत्री व्हावा एवढ्या मर्यादित चौकटीसाठी घेत नाही. कोणत्या राजकीय पक्षाचा जय जयकार व्हावा म्हणून निवडणुका घेत नाही. निवडणुका आपण घेतो ते जनहिताची, जनसेवेची, दीन दुर्बल शोषित पीडितांच्या विकासाची, प्रगतीची कामं व्हा. दुर्दैवाने निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा विचार केला तर मी जेव्हा कमिटीचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये किती कालावधीमध्ये 5 वर्षात आचारसंहिता असते तर 315 दिवस. म्हणजे पहिल्यांदाच काम करण्याची गती ही कमी, त्यामध्ये आचारसंहितेचं इंटरप्रिटेशन सुद्धा प्रत्येक जण अशा पद्धतीने करतो की काही ठिकाणी आचारसंहितेमध्ये काही कामं केल्या जातात, काही ठिकाणी आचारसंहितेचा बाऊ केला जातो. मंत्रालयामध्ये सुद्धा आचारसंहितेची स्पष्टता कधी कधी नसते. बरं, पण पृथ्वीराजजी म्हणतात की या दोन्ही निवडणुका एकत्र घेता येऊ शकतील यावरती माझा विश्वास नाही. नाही, त्यांचा विश्वास नसेल ना. असं काय देशाच्या 140 कोटी लोकांचं मत एकत्र होईल का? संविधान सभेमध्ये सुद्धा संविधान तयार करताना सर्वांचं एकमत नाही झालं ना. तुम्ही जर संविधानाची डिबेट बघितली तर पृथ्वीराज चव्हाण सारखे लोक होते ना जे संविधानात बाबासाहेबांच्या मुद्द्याचा विरोध करणारे संविधानाच्या तुमच्या सभेमध्ये आहेत. डिबेट दिली आहे आपण, 50 वर्ष झाल्यानंतर डिबेट मोफत दिली आहे. असं आवश्यक नाही आहे की सर्व लोकांमध्ये एकमत कुठं होईल. आपण विधानसभेत होत नाही, पक्षात होत नाही, तर इथं त्यांचं मत स्वतंत्र असू शकतं. पण निवडणुका या एकत्र कमीत कमी लोकसभा आणि विधानसभेच्या करता येईल का? तर करता येतात. आणीबाणीमध्ये सुद्धा स्वर्गीय इंदिरा गांधींनी काही निवडणुकीचा कालावधी 1-1, 1.5 वर्ष वाढवला होता. आता 2029 मध्ये आपण जेव्हा महिला आरक्षण करतोय 33%, तर तेव्हा याचा विचार करून आपण एक निवडणूक लोकसभा आणि विधानसभा म्हणजे 5 वर्ष कमीत कमी पुन्हा विधानसभा लोकसभा होता कामा नये. ज्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आपण म्हणतो एखाद्याचा मृत्यू झाला त्या संदर्भात काय करायचं तेही आपल्याला ठरवता येईल. त्या जागी मग त्याचं प्रतिनिधित्व कशा पद्धतीने ठरवायचं. मुनगंटीवारजी एक मिनिट थांबवते. पृथ्वीराजजी तुम्हाला पटतंय का मुनगंटीवार काय म्हणतायत ते? त्यांचं ते मत आहे ते सांगतील, पण मला विधानसभा लोकसभा मग स्थानिक स्वराज्य संस्थांचं एकत्र का नको? त्याला आचारसंहिता लागत नाही का? त्यामुळे महानगरपालिकेला आचारसंहिता लागत नाही का? म्हणजे तुम्हाला एकत्र करायचं तर सर्व 5 स्तराच्या निवडणुका एके दिवशी घ्याव्या लागतील, तरच तुमची आचारसंहितेतून सुटका होईल. माझी विनंती त्यांना की आपण हे सगळं करा, तुम्ही करायला हरकत नाही. शेवटी तुम्ही सरकार आहात आता आणि यातून काही चांगला मार्ग निघाला तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण मला आता ते अव्यावहारिक वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे. माझी एक कल्पना आहे की तुम्ही आचारसंहितेचा विषय मांडला, तुम्ही कृपा करून आचारसंहितेचा कायदा करा नाही की इतका आचारसंहितेचं वेगवेगळे इंटरप्रिटेशन होते त्यामुळे खरा त्रास होतोय. तर आचारसंहिता काय, तर एखाद्या सरकारच्या निर्णयामुळे निवडणूक प्रभावित होऊ नये एवढी ठोकळ कल्पना आहे. त्याचा कायदा करूया ना आपण, एक लॉ करूया पार्लमेंटमध्ये की आचारसंहिता म्हणजे असं हे चांगलं होईल. परंतु निवडणुका झाल्या तर त्या सगळ्या 5 निवडणुका एके दिवशी झाला तर फायदा होईल. अन्यथा जिल्हा परिषदेची आचारसंहिता वेगळी, महापालिकेची आचारसंहिता वेगळी आणि लोकसभा विधानसभेची वेगळी करून काही उपयोग होणार नाही. 5 वर्षाच्या निवडणुका तुम्ही एकत्र घ्या तर मग काहीतरी फायदा होईल. पण त्यातून मग जी मूलभूत कल्पना आहे की सरकार पडल्यानंतर काय करायचं. आता तुम्ही असं म्हणणार आहे का की सरकार पाडायचंच नाही, तर विधानसभा अस्तित्वात आली, मुख्यमंत्री आले तर त्यांना 5 वर्ष टिकवायचंय. मग हे काही मूलभूत विचार करावा लागेल. मी विरोध करतोय असं नाही, मी फक्त म्हटलंय की अव्यावहारिक आहे. त्यामुळे तुम्ही कृपा करून पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी पुढे हे बिल पाठवावं किंवा एक वेगळी संयुक्त समिती नेमावी आणि त्यांना शांतपणे विचार करू देऊन. आता भाजपने विचार केलेला आहे ना, आता सगळ्या देशातल्या जनतेला विचार करू द्या. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण कुठली तरी अव्यावहारिक कल्पना मांडायची. आणि आता लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झालेला आहे. दिल्लीमध्ये मोदींना स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही म्हणून तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये काही ना काहीतरी कुठं तुम्ही सेक्युलर सिव्हिल कोड म्हणताय, तुम्ही काहीतरी अशा नव्या कल्पना आणताय, पुन्हा तुम्हाला काही गर्दीत वक्फ बिल सारखं बिल आणून तुम्हाला ते माघार घ्यावं लागतंय. त्या बऱ्याच गोंधळाची परिस्थिती आहे. असं गोंधळून जाऊ नका, विचाराची लढाई करा. आम्ही तुमच्या विचाराची लढाई करायला तयार आहोत. बिलकुल. आपण एक लास्ट कमेंट मुनगंटीवारांची घेऊयात. मुनगंटीवारजी, पृथ्वीराज चव्हाणांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मग काय, याबद्दल तुमचं काय मत? नाही, मी तर 2 गोष्टी पाठवल्या.
माझं तर मत आहे की सर्व निवडणुका एकत्र येतल्या पाहिजे. नंबर 2, माझं व्यक्तिगत मत आहे की निवडणुकीच्या आचारसंहितेचा प्रश्न उपस्थित राहू नये म्हणून निवडणूक 12 किंवा 14 दिवस अगोदर घोषित करायची आणि त्यानंतर प्रचारच बंद करायचा. 48 तास कशासाठी? तुम्ही 5 वर्ष करा ना प्रचार. निवडणुकीत का प्रचार करता? निवडणुकीचे 15 दिवस हे माझं व्यक्तिगत मत आहे, जसं त्यांचं व्यक्तिगत मत आहे. पण या व्यक्तिगत मताला शेवटी चर्चेतून त्याच्यामध्ये गुणात्मक, नकारात्मक, सकारात्मक या सर्व गोष्टी चर्चा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जेव्हा मांडेल. आता तर जेव्हा हा नियम कायदा यायचा प्रस्तावित आहे तो तर काही जबरदस्तीने मंजूर होऊच शकत नाही. कारण या कायद्यामध्ये सर्वपक्षीय मदत लागणार आहे, जसं जीएसटी कायद्यात होतं. जीएसटी कायद्यामध्ये राज्यसभेत सर्वपक्षीय एकमताने जीएसटी मंजूर झाला, राज्यसभेत विरुद्ध 0 मत होतं. तर मला वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब जे म्हणताय की कोणी जबरदस्ती नाही आणि दारुण पराभव देशामध्ये काँग्रेसचा झाला, महाराष्ट्रात ठीक आहे आमचा झाला, पण देशामध्ये दारुण पराभव काँग्रेसचा झाला. ते तर मोदीजी प्रधानमंत्री होणारच नाही असं म्हणायचे. त्यांचे 15 वर्षाचे खासदार एकत्र केले तर त्याच्यापेक्षा जास्त मोदीजींच्या एका वर्षात गे आहे. बिलकुल. मुनगंटीवारजी, मुद्दा काय तर वन नेशन वन इलेक्शन संदर्भातला. धन्यवाद सुधीर मुनगंटीवार आणि पृथ्वीराज चव्हाण, दोघे तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या मुद्द्यावरती बोललात त्याबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.